श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्ही लहानपणी शाळेबाहेर खाल्लेली खट्टी मिठी इमली तुम्हाला आठवतच असेल, तर तीच आपल्याला बनवायची आहे घरी। या इमलीचे ना खूप प्रकार आहेत। आम्ही लहान असताना 1 रुपयाचे चिंचेचं पाणी मिळायचं आणि छोटे छोटे गोळ्या पण मिळायच्या। तर चला मग मंडळी, आज आपण घरी चिंचगोळी बनवूयात। तर सगळ्यात अगोदर ना आपल्याला चिंच गोळा करून आणायच्या आहेत आणि हे बनवण्यासाठी ना आपल्याला गाभोळं नाही तर पिकलेल्या चिंच लागतात आणि त्या चिंचांचं ना आपल्याला टरकलं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते आता भिजवत घालायचे आहे पाण्यामध्ये। त्यासाठी पाणी ना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्या चिंच टाकून द्यायच्यात। पाण्याचं प्रमाण ना थोडंसं कमीच ठेवायचं, कारण जेव्हा आपल्याला ते पकवायचं आहे ना तेव्हा ना जास्त पाणी झाल्यावर खूप वेळ लागतो। अर्ध्या 1 तासामध्ये ना त्या भरपूर छान अशा भिजतात। तुम्हीच बघा, खूप छान त्या भिजलेल्या होत्या आणि अशा आहे ना त्या सोलून घ्यायच्या। दाबल्या तरी त्याच्यातले चिंचुके निघत होते। तर त्याचे सगळे ना आपल्याला चिंचुके बाजूला करून घ्यायचेत आणि बघा हा असला गरगूट तयार झालेला होता। तर हे तुम्ही ना गाळणीने गाळून पण घेऊ शकता, मी तर तसंच घेतलेलं आहे। आणि जेवढं हे आपलं चिंचेचं पाणी आहे ना तेवढंच आपल्याला गूळ ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि गॅसवर ठेवून ना ते हलवत राहायचं आहे। गुळाचं पाणी झाल्यानंतर ना एकदम पातळ होऊन जातं ते। फुल गॅस करून अगोदर ना 10 मिनिटं ना आपल्याला ते परतून घ्यायचं आहे चांगलं। अगदी 10 मिनिटांमध्येच ते घट्ट व्हायला सुरू होतं। गॅस जवळून आपल्याला काय बाजूला जायचं नाही, कारण की ते सारखं हलवत राहावं लागणार आहे। थोडंसं घट्ट झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता। 2 मिनिटांनी थोडंसं घट्ट झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला लाल तिखट पण टाकायचं आहे। तुम्ही यामध्ये आपलं पाणीपुरीचं मीठ पण टाकू शकता। परत 5 मिनिटं ना ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसतच असेल अगोदर ते किती पातळ होतं आणि आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं ते घट्ट करून घ्यायचं आहे। आपलं हे चिंचगोळीचं मिश्रण ना पक्क झालेलं आहे। आता याला ना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि हाताला ना तेल लावून ना त्याला आपल्याला पाहिजे तशा गोळ्या करून घ्यायच्यात आणि या गोळ्यांना आपल्याला पिठी साखरमध्ये बुडवायच्या आहेत। आता काय सांगू मंडळी, तुम्हाला इतके छान असे आपल्या चिंचगोळ्या झालेल्या होत्या ना, आणि टेस्टला तर विचारूच नका। तर ह्या चिंचगोळीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला असला ना एकदा नक्की ट्राय करून बघा। ही चिंचगोळी तुम्ही एकदा जरी बनवून बघितली ना तर दुसऱ्या वेळेस आपोआप तुम्ही करणार। एकदम खट्टी मिठी चव येते त्याला, जशी आपण लहानपणी शाळेबाहेर खात होतो ना तीच चव येते। तर चला मंडळी, चिंचगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।